नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। कोणतंही वाटण न वापरता आज आपण अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये झटपट तयार होणारा चिकन मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर अगदी आपल्याला 5 मिनिटांसाठीचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे, पाव कप तेल आणि 1/3 कप इतकं दही घेतलेलं आहे। आता आपल्याला चिकन वरती एक एक करून सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपण दही काढून घेऊया। यानंतर तेल, काश्मीरी लाल मिरचीची पावडर, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि लिंबाची जी फोड घेतलेली आहे ती सुद्धा यावरती आपण पिळून घेणार आहोत। बघा, आता आपल्याला चिकन वरती हे सर्व मसाले चांगले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। हे बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत कांदा परतून घेऊया। गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे। बघा, तूप आपण चांगलं गरम करून घेऊया। तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे। एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, या आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपण कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घेऊया। गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे। इथे आपण कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते संपूर्ण चिकन यामध्ये काढून घेऊया। गॅस आता आपण मीडियम करून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवरती 2 मिनिटांसाठी चिकन चांगलं मिक्स करून परतून घेणार आहोत। दोन मिनिटांसाठी इथे आपण चिकन चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून जिरेची पावडर आणि अर्धा टीस्पून धनेची पावडर। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता चिकनला खूप सारं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आणखीन आपण हे थोडंसं मिक्स करून परतून घेणार आहोत। मीठ आपण अगोदरच टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण आता मीठ यामध्ये काढून नाही घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवूया आणि झाकणाच्या वरती आपल्याला पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी वाफेवरतीच आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। दर 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण उघडून एकदा आपल्याला चिकनची भाजी जी आहे ती चांगली मिक्स करून हलवून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता इथे चिकनला किती पाणी सुटलेलं आहे। एकदा आपण चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला आता हे चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवून घेऊया आणि चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया। साधारणतः 20 मिनिट झालेले आहेत। आपण झाकणावरचं पाणी काढून घेतलेलं आहे, कारण का चिकनला खूप सारं पाणी सुटलं होतं। चिकन शिजलंय की नाही ते चेक करणार आहोत। हे बघा, इझिली तुटलं जातंय, म्हणजे इथे आपलं चिकन अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये शिजलेलं आहे। आता वरतून आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत आणि चांगली मिक्स करून घेणार आहोत। खूप सारी ग्रेव्ही ठेवायचं नाहीये आपल्याला। हे बघा, हलकी थपथपीत अशी आपण ही ग्रेव्ही ठेवून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया
इथे आपला चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट चिकन मसाला बनून तयार झालेला आहे। याचा आस्वाद तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, नान किंवा राईस सोबत घेऊ शकता। तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच हाईप सुद्धा करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।